आणि आता आपण इतर राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी अज्ञात समर्थकांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरबाजीमधून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे। बॅनर लावून कोणी बहुजनांचा नेता होत नाही, तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढलात? अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल। फडणवीसांनी बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, दानवेंचा आरोप। कोणत्या बहुजनांसाठी लढला हा माझा प्रश्न आहे। बॅनर लावून कोणी बहुजनाचा नेता होत नाही, बॅनर लावून कोणाच्या डोक्यात कोणी डोळ्यात कोणी खुपत पण नसतं। खुपले तुम्ही तुमच्या डोळ्यात आणि झटले तुम्ही स्वतःच्या खुर्चीसाठी। आम्ही डुकरं मारत नाही, रेडे गुवाहाटीलाच मारले, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा। तर रेडा तयार आहे, राऊतांनी माणसाला तलवार घेऊन पाठवावं, या गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला हे उत्तर आहे। त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं, रेडे मारले गुवाहाटीला। जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित, ते परत विधानसभेत जाणार नाही, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळालेले नाहीयेत, अजित पवारांना दादा समजायचं, मात्र त्यांची दादागिरी संपली आहे। वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती, मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाहीये, बच्चू कडूंची टीका। दिव्यांगांचे 3 महिने झाले पैसे भेटले नाही, अजितदादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथं सभागृहात। आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो, पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची। पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्तानं नमुने बदलण्याचं पाप केलंय, कुठल्या तोंडानं मत मागणार? सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप। फेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही, त्यांनी कुठल्या तोंडाने मत मागणार आहेत? दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर। अहो 2 लोकांचा जीव गेलाय, 2। बायका आमच्या, साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान गहाण ठेवेल? कपड्यांवरून लाच दाखवण्याचं काम सुरू आहे का? सत्तारांच्या साडी वाटपावर रावसाहेब दानवेंचीच टीका। अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं, बायका आमच्या आणि साड्या त्याच्या, असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे? बायका आमच्या आहेत आणि साड्या त्याच्या आहेत, मला वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचे आभार। टी शर्टवर व्यंगचित्र काढत मानलेत आभार।